एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. तर आज आपण भन्नाट चवीचा असा गुलकंद रवा केक बनवतोय. नेहमीचेच केक खाऊन कंटाळा येतो. मग आज मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगते. असा केक तुम्ही याआधी कधीच खाल्ला नसेल, तर आज आपण बनवतोय एकदम युनिक आणि रॉयल असा रवा गुलकंद केक. तोही मैद्याशिवाय इतका अप्रतिम चवीला होतो ना. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता इथे रेसिपीला सुरुवात करूया. एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला दही घ्यायचे. आता दही इथे अर्धी वाटी घ्यायचे. नंतर पाव वाटी तेल घ्यायचे. तेलाच्या ऐवजी तुम्ही वितळलेलं तूप घेतलं तरीसुद्धा चालेल. नंतर पाऊण वाटी पिठी साखर घ्यायची. आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे रोज सिरप घालायचे. नंतर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे, म्हणजे साखर पूर्ण विरघळून घ्यायची. म्हणजे तिन्ही ह्या गोष्टी एकजीव होईपर्यंत हे मिक्स करून घ्यायचे. तुमच्याकडे जर रोज सिरप नसेल तर रोज इसेन्स वापरलं तरीसुद्धा इथे चालेल. पण रोज सिरपने कसं रंगही छान येतो आणि मुलांसाठी तर हे असं वेगळं काहीतरी भारी वाटतं. आता इथं मी बारीक रवा वापरला आहे. तर इथे 1.5 वाटी बारीक रवा, ज्यामुळे केकला बाइंडिंग खूप छान येतं. आणि तुमच्याकडं जर जाड रवा असेल तर तो मिक्सरला एकदा बारीक करून घ्या, म्हणजे केक कापताना त्याचे तुकडे पडणार नाही आणि व्यवस्थित असं इथे केक तयार होईल. पण बारीक रवाच वापरायचा आहे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला गरजेनुसार दूध वापरायचं आहे. तर आधी सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर दुधाचा अंदाज घेऊन आपल्याला इथे दूध वापरायचं आहे. तर इथे मी आता सध्या पाव वाटी दूध घेते आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचे, म्हणजे गुठळी अजिबात राहत नाही. आता हे छान असं मिक्स झालं की आपल्याला 10 ते 15 मिनिटाकरिता हे मिश्रण असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे त्याच्यातला रवा छान असा व्यवस्थित फुलला जाईल. तर ही महत्त्वाची टीप. आपल्याला ज्यावेळेस केक बेक करायचा असतो, आपण म्हणतो केक फुलत का नाही, तर रवा आधी चांगला फुलवून घ्यायचा, नंतर आपल्याला बेक करायला ठेवा. आता इथे एका प्लेटमध्ये 1 चमचा बारीक रवा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे गुलकंद घेते. आता गुलकंद रवा केक म्हटल्यावर तर गुलकंद आलाच, पण गुलकंद खूप चिकट असतो आणि तो जर असाच बॅटरमध्ये टाकला तर तो कधी कधी काय होतं, तळाशी जाऊन बसतो आणि केक खाली करपू शकतो. त्यामुळं आपल्याला रव्यामध्ये हा गुलकंद घोळून घ्यायचा आहे, म्हणजे गुलकंद केकमध्ये सगळीकडे एकसारखा पसरला जातो, एकाच जागी साठत नाही. तर ही पण टीप लक्षात ठेवा. तर इथे गुलकंद आता तयार करून घेतला आहे. आता इथे कढईसुद्धा आपण प्रीहीट करून घेऊया. तर इथे कढईमध्ये एक स्टँड ठेवलं आहे आणि झाकण ठेवून इकडे आता रवा आपला फुलतोय तोपर्यंत कढईसुद्धा छान प्रीहीट होईल. नंतर आता इथे आपल्याला एका डब्यामध्ये केक बनवायचा आहे. तर तुम्ही तुमच्याकडे कोणताही डबा असेल त्याच्यामध्ये हा केक बनवू शकता. फक्त खाली तेलाचा हात लावायचा आहे आणि थोडासा मैदा इथे भुरभुरायचा आहे, किंवा गव्हाचं पीठ टाकलं तरीसुद्धा चालेल, म्हणजे आपल्याला बटर पेपरची आवश्यकता लागत नाही. तर इथे टीनसुद्धा तयार करून घेतलं आहे. तर इथे 15 मिनिटं झालेत. तर आता रवा पण छान फुलला आहे बघा. मगाशी थोडंसं हे मिश्रण सैल होतं, आता रवा असा थोडासा घट्ट झाला आहे. आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आता पुन्हा आपल्याला पाववाटी दूध ओतायचं आहे. आता इथे गरजेनुसार दूध आपल्याला घालत राहायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे मिक्स झालं की यामध्ये मी 2 चमचे गव्हाचं पीठ टाकते. गव्हाचं पीठ, मैदा अजिबात वापरायचं नाही. तर 2 चमचे इथे मी गव्हाचं पीठ घेतले. आता ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचे. तर मला इथे अजून थोडं दुधाची आवश्यकता वाटते, तर इथे अजून थोडंसं दूध वापरते. आता हे पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स झालं की यामध्ये आता गुलकंद टाकायचा आहे. पण आता गुलकंद आपल्याला जास्त वेळ असं हलवत बसायचा नाही आहे, कारण तो लगेच विरघळायला लागतो. त्यामुळे पटापट हे करायचं आहे.
आता हे छान असं सगळीकडं एकजीव करून घेतलं की पुढची तयारी म्हणजे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. आता इथे मी 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा घेते. आता तो एकाच डिरेक्शनने छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता इथे आपण गव्हाचं पीठ वापरले कारण गव्हाच्या पिठामुळे रवा केकला बाइंडिंग फार छान येतं, त्याच्यामुळे ही पण टिप लक्षात ठेवा. आता हे चांगलं मिक्स झालं की जो आपण डब्बा तयार करून ठेवलाय त्याच्यामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचंय. तर अशाच पद्धतीने बॅटर तयार करा. खूप छान केक इथे तयार होईल. फक्त जास्त सैल पण करू नका किंवा खूप घट्ट पण नाही. आता एकदा टॅप करून घ्यायचंय. आता वरतून आपल्याला पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रूट्स वापरू शकता. आता हे एकदा टॅप करून घ्यायचे. आता कढईमध्ये आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे. तर वरती आता झाकण ठेवायचं आहे आणि 30 ते 40 मिनिटाकरिता हा केक आपल्याला असंच ठेवायचा आहे. तर आता इथे 40 मिनिट झालेत. बरोबर केक इथे बेक झाला आहे. तर तुम्ही बघू शकता रंग पण किती सुरेख आला आहे. तर इथे मी एक सुरी घेऊन बघते, चेक करते, तर अजिबात चिकटला नाही. म्हणजे इथे केक व्यवस्थित असा बेक झाला आहे. आता आपल्याला हा केक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. तर लक्षात ठेवा, गरम असताना कधीच केक आपल्याला भांड्यातून बाहेर काढायचा नाही. पूर्णपणे थंड करा. नंतर आपल्याला कडा सोडून घ्यायचा आहे आणि केक आता आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर बघा किती छान भांड्यातनं बाहेर आलाय केक आणि छान एकदम स्पंजी झालाय. आता आपण केक कट करूया. तर आपल्या आवडीनुसार इथे पीसेस काढून घ्यायचेत आणि आता पुढची एक तयारी बघायची आहे. तर इथे मी 2 चमचे रोज सिरप आणि 2 चमचे पाणी घेतले. तर पाणी हलकंसं कोमट असावं आणि त्या रोज सिरपमध्ये ते पाणी ओतून छान मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला एक पीस एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यावर ते सिरप ओतायचं आहे. अप्रतिम केक लागतो. म्हणजे तुम्ही असा केक कधीच खाल्ला नसेल, एवढा चविष्ट केक इथे तयार होतो. तर ही रेसिपी खरंच इतकी भारी आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि घरच्यांनासुद्धा खुश करा. रेसिपी आवडली असेल लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.